सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करत आज राहुरीमध्ये शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवून धरलेला आहे। 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्यांना यावेळेस वगळण्यात आलं। यासह ज्या अनेक अटी या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या देखील शेतकऱ्यांना मान्य नसल्याचं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले आहे आणि विशेष म्हणजे शिवसेनेची जी शेतकरी सेना आहे त्याचे राज्याचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। कुठेतरी सरकारमधलेच लोक जे आहेत ते देखील या शेतकऱ्यांच्या बाजूने या आंदोलनात सहभागी झालेले दिसते। काय सांगाल, काय भूमिका नेमकी आहे या कर्जमाफीबद्दल, कसं बघता? आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला काय, शेतकऱ्यावर सरकारने जे धोरण राबवलेत चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्ज होतंय। आयात निर्यातीचे धोरण अतिशय चुकीच्या पद्धतीने राबवले गेलेले। आपण बघितलं कोरोनाचा काळ असेल, आपण बघितलं का वेळोवेळी केलेल्या निर्यात बंदी असतील, कापसाची निर्यात बंदी असेल, ऊसाची निर्यात बंदी असेल, आता साखर निर्यात बंद केली। म्हणजे ज्या ज्या वेळेस कांद्याची निर्यात बंदी असेल त्यावेळेस शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात त्यावेळेस निर्यात बंदी करायची, मग शेतीमालाचे भाव पाडायचे, मग खताचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्याला उत्पन्न कुठून येणार आहे? शेतकऱ्याचं उत्पन्न हे 50% पेक्षा जास्त घटलेलं आहे। काय आता मागणी कर्जमाफी संदर्भात काय मागणी? फडणवीस साहेबांनी 2024च्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू असं त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। पण त्यांनी एवढ्या जाचकाठी टाकल्या का त्यामध्ये 10% सुद्धा शेतकरी बसत नाही। म्हणून आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे का शेतकऱ्यावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आपल्या शेतकरी सेनेने आवाज उठवायचा। मग आज आमच्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। येणाऱ्या काळात या सरकारने जर 2 दिवसात निर्णय जर घेतला नाही तर तीव्र स्वरूपाचा मोठा असं आंदोलन केलं जाईल, त्याची घोषणा थोड्याच वेळात आम्ही आमच्या भाषणातून करू। मग तुम्ही सत्तेत आल्यानंतर का असं शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।